देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हे सुख आगडे, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती, विठ्ठला विठ्ठला अखिल कोटी ब्रह्मांड नायक, अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय, भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायांच्या चरणी शोभा समर्पित करण्याकरिता, सकल संतांच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी, सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला, अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा चौचरणी आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांच्या संगतीची अपेक्षा करतायत. आपलं हे इसवण गाव भगवंताच्या कृपेने, सकल संत महापुरुषांच्या आशीर्वादाने, अजून कोणी महापुरुष त्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या बहुमूळ सहकार्याने या वर्षी 50वे वर्ष हे संपन्न होत आहे. 50व्या वर्षाचं हे उपांत्य कीर्तन. गर्दी खूप चांगली, बसलेले सुद्धा शिस्तीत आहेत, पण महिला बडबड करतायत. माझ्या माता भगिनींना हात जोडून प्रार्थना आहे आणि या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, यांनी टोप्या एक तर लवकर घालाव्यात, नाही तर खाली बसून घ्यावे. मी 300 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे, तुम्ही 2 मिनिटं सुद्धा शांत बसायला तयार नाहीत. हे पोट्ट्याव, माता हो, यांना काय कीर्तन समजेल बरं? कीर्तन संपेपर्यंत यांचं तोंड बंद होत नाही तर कीर्तन काय समजेल? भगवंताची इच्छा, तुमचं सर्वांचं सहकार्य. जर मी त्यांना अभंग म्हणायला लावला तर म्हणता येणार नाही. मला एक तर महिलांच्या समोर कीर्तन करता येत नाही. तुम्ही एक तर इकडे तिरके बसलेत. आमचे प्रभाकरजी महाराज सुरासे यांच्या मधुर वाणीतनं तुम्ही रामचरित मानसाचं श्रवण करतायत. त्यांच्या भाषेत जर सांगायला गेलं किंवा रामचरित मानसाच्या भाषेत सांगायला गेलं, जरी माझ्या मनात तुमच्याविषयी किंतु परंतु असेल तरी देखील सिया राम मैं सब जग जानी, करवू प्रणाम जोर जुग पानी. विठ्ठला विठ्ठला रोजचा 8:30 ते 10:30चा टाइम आहे असं मला पाहिजे, पण आज 9:15 ते 11चा टाइम आहे. अभंग चौचरणी जरी असला, पण तुकोबारायांची या अभंगात काही गोष्टींचा निषेध करणारी भूमिका सुद्धा आहे आणि विशेष अपेक्षा करणारी भूमिका आहे. निषेध मुक्तीचा आहे, निषेध वैकुंठीचा वासाचा आहे आणि अपेक्षा वैष्णवांच्या संगतीची आहे, अपेक्षा नामाची आहे,
आणि त्यासोबत कथेची आहे विठ्ठला विठ्ठला. कथा श्रवण करत असताना जर अहंकार बाजूला ठेवला, कथा श्रवण करत असताना तर्क बाजूला ठेवला, संशय बाजूला ठेवला, कथा श्रवण करत असताना श्रद्धा, विश्वास, समर्पण या 3 भूमिका जर असल्यात तर त्याचा परिणाम सांगितलाय. इसे श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है, सो जन्म जन्म की व्यथा वो जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा. कथेची दिव्यता का महात्मा, तुमचं वजन कमी पण हातावर वजन पकड. ये अमर ग्रंथ है, मुक्ति पंथ है, पंचम वेद निराला, नवज्योत जगाने वाला. श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु महिमा की है आरती, पापियों को पाप से है तारती. एवढी ताकद कथेमध्ये. पण जर संशय, अहंकार असेल तर मग गेली कथा विठ्ठला विठ्ठला. आपला परिचय देण्याकरता कथेत येऊ नये, भगवंताचा परिचय शोधण्यासाठी कथेत यावं. मी कोण आहे याची भूमिका ज्या श्रोत्यात असेल तो श्रोता श्रोता नाही. आणि काय कोणता अहंकार करावा कथा श्रवण करत असताना, कीर्तन श्रवण करत असताना, अशी काय आपल्यात दिव्यता आहे. माणूस मोठा नाहीये, भगवंताच्या द्वारा मोठा आहे. म्हणून तर रामचरितमानसाची सुरुवात करत असताना वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि या श्लोकाच्या नंतर जो दुसरा श्लोक आहे तो फार सुंदर आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तम ईश्वर. मी भगवान शंकरांना नमन करतोय, पार्वती मातेला नमन करतोय असं संत तुलसीदासजी महाराज सांगतच नाही. श्रद्धा रूप असलेली पार्वती माता आणि विश्वास रूप असलेले भगवान शंकर, त्यांना मी नमन करतोय. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम, यमाश्रितोई वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. संत तुलसीदासजी महाराज म्हणतात, जो डागी चंद्र भगवान शंकरांच्या मस्तकावर गेल्यानंतर पवित्र पुनीत होत असेल, वंदनीय होत असेल, जो रामकथा श्रद्धेने प्रेमाने ऐकत असेल, त्याचं वक्र जीवन का सुंदर होणार नाही, देदीप्यमान होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. कथा श्रवण करा अथवा कीर्तन श्रवण करा. आणि कीर्तन श्रवण करत असताना सुद्धा कीर्तनाचे जे नियम आहेत तशा पद्धतीने कीर्तन श्रवण केलं तर बरं आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, आदि वंदावी. या पुरी झोपलेल्या आहेत का बरं, आणल्या असतील का जेवण करून इथं झोपले आहे. किती गोड आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विमराव्या, युक्ती विमराव्या. विठ्ठला विठ्ठला. म्हणून निषेध ज्या गोष्टींचा तुकोबारांनी केलाय त्या सामान्य गोष्टी नाहीत, आणि ज्या अर्थी तुकोबाराय विशेष अपेक्षा करतायत तेही विशेष सामान्य नाही. निषेध ज्या मुक्तीचा करतायत तुकोबाराय ती मुक्ती सामान्य. आम्हाला एक ग्रामपंचायतचं पद भेटावं याच्यासाठी आम्ही 10 लाख रुपये खर्च करतो. किती तुमच्याकडे आहेत ना तसं? इसवण गावात आहे ना, इसवण गाव असो कुठे का असं ना, आम्हाला छोटीशी नोकरी लागावी याच्यासाठी 50 लाख रुपये आम्ही देण्यासाठी तयार आहेत. पण तुकोबाराय मुक्तीची उपेक्षा करतायत. मग तुकोबारायांना मुक्ती प्राप्त नव्हती का, तुकोबारायांना मुक्तीचा अनुभव आल्यानंतर तुकोबाराय मुक्तीची उपेक्षा करतायत. तुकोबारायांच्याकडे सर्व आहे. तुकोबाराय जिथं पाहतील ते सोनं आहे. तुकोबाराय जे बोलतील तो वेद आहे, असं तुम्हालाही माहिती, मलाही माहिती.
पण तुकोबारायांनी मुक्तीची उपेक्षा करावी आणि जो वैकुंठ नायक वैकुंठात सर्व ऐश्वर्याने युक्त आहे त्या वैकुंठाची उपेक्षा करावी. म्हणजे तुकोबारायांना भक्ती प्रेम रसामध्ये किती वेगळा आनंद असेल. पण मला तुम्हाला तो आनंद नाही ना. बरेचसे लोक कीर्तनात येऊन झोपलेले आहेत कारण त्यांनी एवढं पोटभर जेवण केलेलं दिसतंय की त्यांच्या डोळ्यांमध्ये झोप नाचते. कसं सुख असेल ते, कसं प्रेम सुख असेल. आमच्या लकडे महाराजांनी आणि आमच्या पोहेकर महाराजांनी किती सुंदर राग गायला. त्या रागात सुद्धा बरेच झोपले. कारण एवढं सुंदर गाणं सुद्धा कधी कधी माणसाला निरोगी बनवतं नाही तर झोपू घालतं. तुम्ही नाराज नाही झाले ना आता? थोडीशी पुडी पुढे खाऊन घ्या लागला तर तुम्हाला सामान्य नाही. काय सुंदर महाराज लाइटिंग सुरुवातीपासून इथपर्यंत लाइटिंग किती सुंदर रांगोळी टाकलेली. तुम्ही सामान्य घरातले नाही, तुमच्याकडे काही कमी नाही, तरी देखील तुम्ही एवढ्या वैभवाला सोडून जरी इथं आला असाल तर नक्कीच तुम्हाला या वैभवाचा एक अनुभव वेगळा येत असेल. पण नुसते टाळ्या वाजून चालणार नाही, तो अनुभव घ्या अजून पुन्हा एकदा. काय गोड. मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे, बाकी मैं ना रहूं ना मेरे अर्जू रहे. मैं अगर मांगू तुझे तुम न कुछ देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा. मागावं तर असं मागावं, एक तर देवाने आपल्या समोर असावं. बाकी जगाने आपली स्तुती कितीही केली, जग आपल्याला उद्या तरी विसरणार आहे, परवा तरी विसरणार आहे. काय वाटतं? काय गोड बसलाय रे तू वज्रासन घालून. तो इथून पुढे असंच वर बसण्याची अपेक्षा करेल, परंतु वर होईल की नाही सांगता येत नाही. चला मुक्ती सामान्य नाहीये महाराज. लोक छोटासा रोग घालवण्यासाठी महात्मा लोकांकडे जातात. छोटासा आणि जर त्या महात्म्याने तो रोग घालवला तर महात्म्याला बंगला सुद्धा बांधून देतात हो. आणि तुकोबार आहे मुक्तीची उपेक्षा. मुक्ती सामान्य, सायुज्य मोक्ष सामान्य. सायुज्य म्हणजे जन्म मरणाची हरदार समजे, सामिप्य म्हणजे भगवंताच्या सन्निधीत जाणे, सारूप्य म्हणजे भगवंताचं स्वरूप प्राप्त होणे, सालोक्य म्हणजे भगवंताच्या लोकात जाणे. आम्हाला एखाद्या आमदाराच्या बाजूला उभा राहून फोटो काढण्याचा योग येतो तरी आम्ही डीपी ठेवतो की नाही. एखाद्या श्रीमंत माणसाच्या सोबत फोटो काढला तरी 10 लोकांना दाखवतो. आणि तुकोबार आहे तर तुकोबार आहे वैकुंठातीलच पांडुरंग परमात्म्याचे, वैकुंठातील वैष्णव महावैष्णव होते. आणि महावैष्णव इथं आल्यानंतर मृत्यू लोकात त्यांना एवढी आसक्ती निर्माण झाली असेल का की ते वैकुंठ नायकालाही सोडायला तयार आहेत. असंच म्हणायला काय हरकत. आणि ते मुक्तीलाही सोडायला तयार आहेत. त्यामागे काहीतरी दिव्य अनुभव आहे. मी कायम सांगतो, जो सुख पायो राम भजन में, 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 वो सुख नहीं अमीरी 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 में. मन लागो मेरो यार राम फकीरी में, 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 फकीरी में. कबीर महाराज काय सुंदर अनुभव व्यक्त करतात. जो सुख पायो राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में, अमीर मन लागो रे मन लागो, मन लागो, मन लागो, मन लागो. बाकी झोपले
लागे मेरो यार राम फकीरी में प्रेम गलिन में रहनी हमारी गलियन यार हो गलियन यार भवीरी में बोलो बोलो सबकी सुन लीजो करी गुजरात गरीबी में करी गुजरात मन लागो 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 यार फकीरी में मन लागो मेरे यार राम फकीरी में मन लागो मेरे यार राम फकीरी में फकीरी में फकीरी में काय ती श्रीमंती असे जो सुख पायो राम भजन में कोणत्या कुठं सुखते जो सुख पायो राम भजन में वो सुख नहीं सरपंच पद में हे सरपंच आहेत कोणत्या तरी गावचे पोलीस पाटील त्यांच्या बाजू ते त्यांच्याच गावचे आहेत मन लाग्यो हे नारायण महाराज हा बारीक झाले डायबिटीज झाला असेल मन लाग्यो मेरो यार राम तुकोबरा सुद्धा हेच सांगतात न लगे मुक्ती न लगे मुक्ति धन न लगे मुक्ति धन संपदा न लगे मुक्ति धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुना गाईन गुना गाईन भक्तांना मुक्ती नकोच आहे आणि आम्ही भुक्ती देणाऱ्यांच्याच कडे मुक्ती म्हणून पाहतोय हे टीव्हीवर जी आपण गर्दी पाहतो कोणाची पाहतो भक्तांची गर्दी पाहतोच ना आपण ती गर्दी कोणती असते बाबाने चमत्कारच केला जालना जिल्ह्यात ते चमत्कार कमी नाहीत महाराज भरपूर आहे चमत्कार आणि त्या चमत्काराने जो प्रभावित होतो तो प्रभावित राहू शकत नाही तो समाजाला फक्त भुलवू शकतो मुक्तीची उपेक्षा करणारे तो कुमार आहे आहा सेवितो वारस घ्या रे ओ नका रान बरे विठेवरी जाती भागवताचा आधार आहे ननाक पृष्ठम न च पारमेष्टम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धिर पुनर्भवम बा समंजसंत्वम विरहय्य कांक्ष नको देवात मुक्तीचा अनुभव नाही मुक्ती म्हणजे काय मुक्त होणे मुक्त म्हणजे काय जन्म मरणाची हरदार संपणे त्याला म्हणतात पण या भक्तीचा या नामाचा या प्रेम सुखाचा या कथेचा काहीतरी तुकोबारांना वेगळाच अनुभव आहे किती गोड शब्द आहेत सदा चित्ता समाधान कथा आहे सदा चित्ता समाधान नाम आहे सर्व सुख ल्यालो नाम आहे सर्व अलंकार सर्व नाम सर्व कथा असं जरी म्हटलं तरी चालेल असो ऐसा कोटे आठवती नाही देहीची विदेही भोगू दशा सदा सदा कथा आहे कथा आनंद देणारी नाम आनंद देणार आहे पण कुठेतरी आम्ही नामचिंतन करत असताना आमच्यात काहीतरी दोष असतील म्हणून आम्हाला नामचिंतनाचा आनंद भेटतो कथा
श्रवण करत असताना कुठेतरी आमचा अहंकार असेल, अविश्वास असेल, अश्रद्धा असेल, संशय असेल, म्हणून आम्हाला कथा सुद्धा आनंद देत नाही. बरेचसे मुलं असे बसलेले आहेत कथा कीर्तन ऐकायला. हे त्यांचा निवडक विषय असतो की महाराजांनी हे सांगितलं तरच कीर्तन. तरुण मंडळीच्या मनात, काहींच्या मनात फक्त एवढंच चालू, महाराजांनी हा विषय सांगावा त्याला कीर्तन म्हणावं. जोपर्यंत महाराजांच्या विषयाला कीर्तन समजत नाही तोपर्यंत आपण कीर्तनच ऐकत नाही. संशय पार्वती मातेला नव्हे पण सती मातेला संशय, काक प्रसुंडींना नव्हे पण गरुडांना संशय, भारद्वाज मुनींना संशय नाहीये पण तुमचा माझा संशय जावा याच्यासाठी संशय. नात एक संशय बडमोरे करगत वेद तत्व समतोरे. मला संशय पण शब्द पुढचा वापरतात, कहत सो मोई लागत भयला. मला सांगताना लाज वाटते पण राम कवन प्रभू पूछवतोई. मला सांगा राम कोण आहेत? एक राम अवदेश कुमारा, तीनही विदित सकल संसारा. एक राम अवदेश कुमार. संशय आहे पण हा संशय दुसऱ्याचा संशय घालवणारा संशय. पण तुमच्या माझ्या दुसरा संशय, आमचा संसार हा संशय, पण आम्ही संसाराला विश्वासाने पाहतो आणि परमार्थ हा विश्वासाचा आहे, आम्ही त्याला संशयाने पाहतो. म्हणून आम्हाला कथा आनंद देत नाही, आम्हाला नाम संकीर्तन आनंद देत नाही. विठाला ज्या अर्थी कथेची अपेक्षा करतायत तुकोबाराय ज्या अर्थी नामस्मरण विशेष मानतायत आणि मुक्तीची उपेक्षा करतायत, वैकुंठाची उपेक्षा करतायत. म्हणून तुकोबारायांनी जे देवाकडे मागणं केलेलं आहे त्याकडे आपलं सुद्धा लक्ष आपण घातलं पाहिजे. 30-30 वर्ष झालेत, 50 वर्षाचा महोत्सव, 50वे वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. पण काय आनंद, तुमचे चेहरे पाहून मला नाही वाटत तुम्ही आनंदित आहेत. फोडीली गौरी तैसा दिसे तोंडावर. चला मुंबई सारख्या शहरात, ठाण्यासारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात लोक कीर्तनात सजून जातात हो, आणि आम्ही डायरेक्ट तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटलं पाहिजे, थटलं पाहिजे. काय वाटतं महाराज, जांभळी दिली पाहिजे का थटलं पाहिजे? नटलं पाहिजे. माझ्या मराठवाडा सारखा विभाग सापडणार नाही परमार्थातल्या बाबतीत, पण तरी देखील लोक लग्नाला जितकं नटून तटून जातात ना तितकी श्रद्धा आणि विश्वासाचं नटणं घेऊन लोक कीर्तनाला येत नाहीत. विठाला विठाला. तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्याल आणि हा आनंद लुटाल, आणि जेव्हा हा आनंद लुटाल ना तेव्हा पहिला चरण तुमचं असेलच. देवाई के ही विनंती भजन बोले ही मुक्ती. हा दयाई छागली हे सुख गाए
तुम्हाला जे देतो ते घ्या ना. पण तुकोबाराय म्हणतात मला नको रे बाबा ते ना पोलीस पाटील नको नको रे बाबा. वा खरंच गोड आहे. म्हणजे तुमचं वर्णन करत नाही म्हणजे तुम्ही लाजू नका. त्यांचं लग्न झालंय तुमचं राहिलंय ना. देवाला अशी अपेक्षा आहे तुकोबारायांकडून काहीतरी म्हणजे विशेष प्रकारचं मागणं तुकोबारायांनी करावं. म्हणजे बंगला मागावा, प्रसिद्धी मागावी, नाव मागावं, पद मागावं किंवा जन्म मरणाची हेरदार याच्यात तुकोबारायांची हेरदार संपली पाहिजे अशी देवाला अपेक्षा आहे. कारण दुःख भयानक येते. जन्म दुःखम, जरा दुःखम, जया दुःखम, पुन्हा पुन्हा अंतकाले महादुःखम तस्मात जागरे जागरे. सामान्य दुःख आहे का? पण तुकोबाराय असे हात जोडून देवाला सांगतात देवा ऐके विनंती मज नको रे मुक्ती रे नको देवा. तुला लग्न करायचंय? लग्न करायचंय का? हो म्हण नाही तर नाही म्हण. लग्न करायचंय का? हा काय मुक्ती मागेल? हा मुक्ती नावाची मुलगी मागेल पण मुक्ती मागेल. आता त्याच्या मागच्याची झोप उघडली. त्याने विचार केला मला नाही बोलवलं चालेल आणि मला बोलवलं तर काय मागायला लावतील सांगता येत. इकडे रे तू फार गोड दिसतो. ये इकडे. जाऊ दे तिकडे. लाजले गे माया आता. कारण त्यांनाही माहिती आपलं लग्नाचं वय येईपर्यंत मुली भेटतील की नाही सांगता येत. छोटीशी गोष्ट आहे मला. ते काय मागणं आहे का? किती मूर्खपणा आहे आपला. आपण देवाच्या समोर हात जोडतो. ज्या 9 गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत त्या गोष्टी देवाकडे मागतो. जन्म, मृत्यू, सुख, दुःख, हानी, लाभ, अन्न, मान आणि धन 9 गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत. 9 गोष्टी प्रारब्धाच्या अधीन. अजून पुन्हा एकदा सांगू का? जन्म, मृत्यू. नाग बिडसले तो मिल जाए किसी को जीवन दान. चीटी से भी मिट सकता है किसी का नाम निशान. अरे कोई कारण होगा एक झोली में फूल भरे हैं एक झोली में कांटे रे. कोई कारण होगा. पहले बनती है तकदीर फिर बनते हैं शरीर. ए प्रभु की है कारगिरी तू क्यों है गंभीर. अरे कोई कारण होगा. प्रारब्धाच्या हाती. काही लोकांकडे पैसा कमी नाही महाराज. माना तुम्ही. धन की शैया मिल जाए पर नींद को तरसे न. कीर्तन में भी आ जाती है. कांटों पर भी मिल सकता है किसी के मन को चैन. अरे कोई कारण होगा कोई कारण होगा. एक झोली में तुकोबारायांना जर आपण आपला आराध्य मानत असणार आपले विशेष मार्गदर्शक मानत असणार तर या 3 गोष्टी तुकोबारायांची जी वाणी त्या वाणीला प्रमाण मानून कधीच देवाकडे मागायच्या नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन
ज्या लोकांचा परिचय महाराष्ट्राला 1.5 वर्षापूर्वी नव्हता ती लोक देशाला परिचित झालेत. एक निमित्त लागतं, परिचयाला सुद्धा एक निमित्त लागतं. हे पोट्या एवढा काय मोठा कीर्तनकारासारखा गप्पा आणतो. परिचय. चहा विकणाऱ्याचा मुलगा चहा विकतो कधी 60 वर्षापूर्वी आणि आज भारताचं नेतृत्व करते. प्रारब्ध आहे. फाटकी चड्डी घालून शाळेत जाणारा लेकरू महाराष्ट्राचं 2 वेळा मुख्यमंत्री बनतो. सुशील कुमार शिंदे सर्वांना माहिती, ज्यांची माय दुसऱ्याच्याकडे भांडे घासत होती त्यांचं लेकरू महाराष्ट्राचं 10 वर्षे उपमुख्यमंत्री पद भूषवतं. आराराबांचं उदाहरण माहिती. काही लोकांनी अख्खा जन्म घालवला पण ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा बनता आलं नाही. आणि काही लोक पहिल्यांदाच आमदार झालेत आणि डायरेक्ट मुख्यमंत्री झालेत. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलंय. मी राजकारणी नाहीये, मी मतदान करायला जात नाही असं नाही, पण राजकारणी नाही. आता महाराज सांगा बरं, तुमचा स्थायी स्वभाव जो आहे त्या स्थायी स्वभावानुसार तुम्ही दुसरंच काही बनणार होते, पण तुम्ही मृदंग वादक ज्या अर्थी इतके सुंदर बनलेत त्या अर्थी तुमच्या प्रारब्धाचा विषय येतो. नाही तर तुमचं दाढी ठेवणं, तुमच्या अंतःकरणामध्ये असं तो डीएनए जो आहे तो फार वेगळा आहे. म्हणजे माझं जे बोलणं आहे ते त्यांनाही समजलं असेल, मलाही समजलं. वा महाराज, कोई कारण होता. म्हणून प्रारब्धाच्या अधीन असलेल्या गोष्टी देवाकडे मागणं तुकोबारांच्या दृष्टीत तो मूर्खपणा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, प्रारब्धाच्या अधीन आम्ही 9 असलेल्या गोष्टी त्या तर मागतच नाहीत, पण जी प्रयत्नाने प्राप्त होणारी गोष्ट ना ती सुद्धा तुझ्याकडून नकोय आम्हाला. नको ती मुक्ती नको. पण जे सुख आगळं सुख आहे ते सुख आम्हाला पाहिजे. पण ते सुख जिथं भेटतं ना त्या लोकांची संगती आम्हाला आधी पाहिजे. म्हणून दुसरं चरण या या वैष्णवाच्या घरी, या या वैष्णवाचे घर, या या वैष्णवाचे घर, या या वैष्णवाचे घर, या या वैष्णवाचे घरी, या या वैष्णवाचे घरी, या या वैष्णवांचे घरी. आम्हाला टिळा लावला म्हणजे वैष्णव वाट, गळ्यात माळा घातले म्हणजे वैष्णवांचं हे बाह्य लक्षण आहे. पूर्व पुंड्र भाड कंदी शोभे माळ आहे. आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार. आणि यांना वैष्णव आपण म्हणतो, पण तुकोबारायांच्या भाषेतला वैष्णव वेगळा आहे. आणि त्या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख जरी इच्छा करत असेल तर आम्हाला का त्या वैष्णवांची संगती नको. पण वैष्णव कोण? वैष्णव तो जया अवघे देवावरी मा, ज्याचं अवघ प्रेम देवावर तो वैष्णव. रामचरितमानस तुम्ही सांगतायत का? रामायण रामचरितमानस किती गोड.
जननी जनक बंधु सुत नारी तनु धनु भवन सुहृद परिवारी सबकी ममता ताग बटोरे मम पद मनई बांध बरी डोर। वैष्णव त्याला म्हणावं, आमचं तर दुसरं ते, आमचं मम पद मनई बांध बरी डोरी नाहीये, आमची डोरी दुसऱ्या ठिकाणी आणि भजन त्यांच्यासाठी। बायको सुखी राहावी, बायको निरोगी राहावी, मुलाला नोकरी लागावी याच्यासाठी जर आमचं भजन आहे ते ओंगणवाडी भजन आहे। आणि इकडे काय शब्द आहेत, या वैष्णवांचे घरी। वैष्णव तुम्ही ऐकता ना ते काय, वैष्णव जन तो तेने कहिए जो पीड़ पराई जान रे। वैष्णव पण भागवतातले वैष्णव ज्याच्या दृष्टीत कोणाच्या विषयी दोष नाही आणि जो सर्वांमध्ये परमात्मा पाहतो तो उत्तम वैष्णव आहे। विठ्ठला लोकांना मूर्ख लोकांच्या सारखं बनण्याची इच्छा होते। बरेचसे मुलं असे आहेत महाराज, एखादा हिरो जर कट ठेवत असेल तसा कट ठेवतात। तुमच्याकडे आहेत का तसे पोरं? बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत त्या मालिका पाहून तशाच होत चालल्यात। तुमच्याकडे पण येत ना ते? आता सांगा बरं, रामायण ऐकण्यापेक्षा तो उलटा चष्मा पाहायला जास्त। कोणता चष्मा? उलटा चष्मा। आणि काय ती भाषा, टापोके पापा। डॉक्टर पण आता मी ज्या डॉक्टरांकडे पेटा बांधला ते डॉक्टर एकदम सेफ्टी, पण हत्ती डॉक्टर कोणता डॉक्टर ते पण त्याच्यात आमचा टाइम जास्त घालवायला आम्हाला आवडतो महाराज। आहा, तुमच्या बापाच्या सोबत फोटो काढलेला, तुमच्या आईचं चरण दर्शन करत असताना फोटो काढलेला तो डीपी ठेवला तरी चालेल, पण मूर्ख लोकांच्या संगतीत उभा राहून फोटो काढून डीपी ठेवू नका। खरं नुसते गाणं नका म्हणत जाऊ, नबीची चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाया बलहावी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये। हे जे पाच आहेत यांना गावाच्या बाहेर काढलेलं दिसतंय मला। हे वेगळेच माणसांमध्येही बसलेले नाहीत आणि महिलांमध्येही बसलेले नाहीत, ते वेगळेच बसलेले दिसत आहेत। ते आता उठतील असं नका, बसा तिथं पोरं, मस्त वाटत, छान वाटत। काहीतरी विशेष कार्य करणारे कार्यकर्ता दिसतात ते। तरुण मंडळी मला त्यांना पाहून खूप आनंद वाटतो। कुठे का बसेना, फक्त त्यांनी पायातले चपला काढून बसावं अशी माझी विनंती, कोणी का असेल। महाराज आल्यापासून मी आनंद अनुभवतोय तो की इथं टोपीवाल्यांची पगडीवाल्यांची संख्या कमी आणि तरुणांची संख्या जास्त आहे, म्हणजेच गाव सुंदर आहे। आणि का पा किती कामं सुंदर करतायत, कोणीतरी वेगवेगळे काम, ते उद्या काल्याची कीर्तनाची तयारी दिसते मला। वैष्णवांच्या घरी जन्माला येणं लाख जन्माचं पुण्य। ज्याच्या घरात हरिपाठ होतो ना त्याच्या इतका पुण्यवान कोणी नाही। आणि ज्याच्या घरात काकडा करणारी माय असेल, काकडा करणारा बाप असेल आणि अशा झोपडीत का जन्माला येणारा असे ना, त्याच्या इतका श्रीमंत जगात कोणी नाही। पण ते वैष्णव समजला तर पाहिजे। लोकांना असं वाटतं ज्याच्याकडे 100 कोटीची प्रॉपर्टी त्याच्या घरी जन्माला येणं म्हणजे श्रीमंत। अरे श्रीमंती माणसाला फाशी घ्यायला लावते, श्रीमंती माणसाला उपेक्षित बनवते, श्रीमंती माणसाला उन्मत्त बनवते। पण ज्या घरात भक्ती असेल, ज्या घरात नामचिंतन असेल, त्या घरात स्वतः भगवान येऊन नाचत असतो। तिथलं खाणं कोणतं का असे ना, काय गोड कन्या भाकरीचे खाणे, कन्या कन्या भाकरीचे खाणे, मुखी राम नाम नादे वैष्णवा सर्वकाळ वैष्णवा
सदा जन जनती टाळ. असे मोठे गायक लोक असले की त्यांच्या समोर गाताना भीती वाटते, पण गायलंच पाहिजे. तिथं आपल्या चुका दिसतात. वैष्णवा घरी, ज्या घरात पैसा असेल पण कलह असेल ते काय कामाचं घर. पण ज्या घरात भांडे नसलेत पण भजन असेल तर. शिक्षक मंडळी बसलेत, 6वी 8वीला कविता असेल ना, ती किती गोड कविता आहे. या झोपडीत माझ्या, तुकडोजी महाराजांचा भाव. किती आनंदी, किती किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंद. पण तो वैष्णव लागतो, हाडाचा वैष्णव लागतो. हाडाचा वैष्णव कसा असतो महाराज. संपदा सोहळा नावडे म्हणा, लागला टकडा लागला टकडा लागला टकडा पंढरीचा. जावे पंढरीसे आवडे. वा बाबा, 11:15 वाजलेत. वैष्णव, आणि त्या वैष्णवांच्या घरी ते महाराज, वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करतो. प्रेम सुख. आता कोणाला प्रश्न करावा. हे लेकरू फार गोड दिसतं. त्याच लेकराने माळा टाकली ना मला. काय नाव आपलं? अक्षय गव्हाणे. लग्न होऊन किती वर्ष झालेत? जे झालं नाही ते विचारतायत महाराज. दादू आपलं झालंय. आता तुमचे गृहमंत्री इथं असतील नक्की. लग्न झाल्यावर बायको केवळ सुंदर पाहिजे का प्रेम करणारी पाहिजे? प्रेम करणारी पाहिजे. 6 गोष्टी ज्याच्याकडे असतील अण्णा, किती? तो संसारातला सर्वात सुखी माणूस. या गावचे सरपंच कुठे आहेत? डेपुजी आणि सरपंच कुठे आहेत? दोन्ही कुठेतरी असतील, व्यवस्था करत असतील. अर्थागमो नित्यारोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्रेर्थ करीत विद्या षडजीव लोकस्य सुखानितात. मी फक्त 2 मुद्दे मानणार आहे. प्रियाच भार्या प्रियवादिनीच. नुसतं नवऱ्यावर प्रेम करणारी बायको नको, गोड बोलणारी सुद्धा बायको पाहिजे. पण गोड तिथंच बोललं जातं, गोड तेच बोलतात जिथं अंतःकरणात प्रेम असेल. काय वाटतं? आता तुम्ही ज्या अर्थी इतके प्रसन्न बसले, जरी डोक्यावरचे केस उडाले असतील पण प्रेम भेटलंय तुम्हाला असं वाटतं. लोक बायकांमुळे आत्महत्या करतात, नाही तर नवऱ्यांमुळे महिला आत्महत्या करतात. का करतात? त्याच मागचं कारण प्रेम नाही. एवढा 50वा महोत्सव इतका सुंदर साजरा संपन्न केला जात असेल या हिसवण गावामध्ये, कार्यकर्ता गावकरी यावर्षी पाहिजे तसा पाऊस जरी झालेला नसेल तरी देखील इतका सुंदर महोत्सव साजरा संपन्न ज्या अर्थी केला जात आहे त्या अर्थी या गावच्या मंडळीचं या महोत्सवावर विशेष प्रेम आहे. प्रेम असल्याशिवाय ना महोत्सव होतो. बऱ्याचशा मुली मला असं दिसत आहेत की त्या दिवाळीला माहेरी आलेल्या नसतील, परंतु आता वर्तमानामध्ये सप्ताहासाठी त्या इथं आलेल्या दिसत आहेत. पण का? काय पाहिजे? प्रेम. नाहीतर महाराज, सती माता जेव्हा दक्ष प्रजापतीकडे जाते, कथा ऐकली तुम्ही? दक्ष प्रजापतीकडे जेव्हा सती माता जाते, सती मातेकडे दक्ष प्रजापतीने पाहिलं सुद्धा नाही. रामचरितमानसामध्ये झालेला विषय. फक्त एकच पात्र असं की ते प्रेमाने पाहत. साधर भले मिलई एक माता बगिनी मिली बहुत मुस्काता. फक्त एक माय प्रेमाने भेटली होती. दक्षन कचू पूछई कुसलाता. दक्षाने पाहिलं सुद्धा नाही महाराज. बाप जर मुलीकडे माहेरी गेल्यानंतर पाहत नसेल तर तो प्रेमाचा अभाव आहे.
आणि जिथं प्रेम नसेल ना महाराज, त्या घरात पाऊस सोन्याचा जरी पडत असेल तरी जाऊ नये. आवत ही हर्ष नाही, नैनन नाही स्नेह, तुलसी तहान जाइये चाहे कंचन बरसने. किती पैसाचा पाऊस पडत असेल जाऊ नका, पण प्रेम असेल ना, दुर्योधन का मेवा त्याग साग विदुरागर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम के बस अर्जुन रचनांगो, भूल गए ठकुराई, भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई. प्रेम होतं तर झूठे फल शबरी के खाए, बहुविध प्रेम लगाई लगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. म्हणून ही प्रेम सगाई आहे प्रेम या वैष्णवांचे. त्या वैष्णवांच्या घरी ते प्रेम सुख असल्यामुळे तो, आमचे महाराज खूप गोड गातात, ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सगनी राहिला. हा वैकुंठ सोडोनी संत सगनी राहिला. या सुखा कारणे देव वेळावला, देव वेळावला सोडोनी संत सगनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सगनी राहिला. प्रगाढ विश्वास, काय सुंदर नाव ते. तिथं बसलेले सुद्धा विश्वासानेच कीर्तन ऐकतात. त्यांच्या खाली पाठी आणि ते पोरग मागं पाहतंय, तुझ्या जवळ पाठी रे ती. प्रगाढ विश्वास. प्रेम सुख असेल ना तर देव नसतो महाराज. या लेकरांनी, तुमचं नाव काय? वाल्मिक. मला पहिला प्रश्न किती सुंदर स्माइल देऊन केला, महाराज मला शूटिंग करायची, करू का? आणि जर असं विचारलं असतं मला शूटिंग करायची, प्रेम पाहिजे. प्रबल प्रेम के पाले पड़कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाए पर भक्त मान नहीं टलते देखा. जिनकी कृपा दृष्टि के बल से सकल विश्व को पलते देखा, उनको ये गौरस के ऊपर सो बार मचलते देखा. प्रेम असेल तर भगवान नाचतो महाराज. आणि हे प्रेम श्रीमंताकडे भेटेल की नाही सांगता येत नाही, पण या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे प्रेम सुख. महाराज तुमचं लग्न झालंय खरं? बरं झालं, आता जवळ आलं. पैशावर प्रेम करणारी पत्नी, तिला कोणती पत्नी म्हणतात? अर्थांगी. काय? जी जीवापार प्रेम करते तिला अर्धांगी.
काही काही महिला इतक्या गोड आहेत महाराज, नवऱ्याला पैसा कमवण्याचं मशीन समजतात काय. आणि काही काही महिलांना मावला बी तसंच. मावल्यांना मावला व्यवस्था म्हणून समजतात. तब्येत किती सुंदर आहे याच्यापेक्षा चेहऱ्यावर प्रसन्नता किती, यावर तुम्ही प्रेम सुखी आहेत का दुःखी आहेत हे समजेल. डोक्यावर किती बाल आहेत का केस. मला जालना जिल्ह्यात जास्त आल्यामुळे मला तुमची भाषा चांगली येते. बाल केस. काही काही लोक फक्त अवडंबराने सुखी प्रसन्न दिसतात पण नाही सुखी. सुखी तो आहे. उच्च शिक्षित लोकांना सुद्धा माझे हात जोडून प्रार्थना आहे. माझी व्याख्या ही सुखी तो आहे ज्याला भूक लागते आणि पोटभर जेवतो, आणि ज्याला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागते, त्याच्या इतका सुखी कोणी नाही. बाकी मग गोळ्या घेऊन झोपा. कबीर महाराज काय वेळ आहेत का. साईत ना दीजिए जहां में कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं और साधु न भूखा जाए कबीरा. माझा जालना जिल्हा या बाबतीत लय खुश आहे. काही टेन्शन नाही महाराज. 7-7 दिवसाचा सप्ताह असला की पिशवी भरली की लोक डायरेक्ट मुक्कामाला जातात. काही खायला करता भेटो पण भजन होतं ना, हा आनंद घेतात. इथं सुद्धा बरेचसे मुक्कामाला आलेले असतील. किती काजे किती तरी हा तुम्हाला चांगला हिशोब माहिती असेल. किती कसे 10-15 नाही सांगायचे, 1500 सांगायचे, डबल सांगायचे. वैष्णवांच्या संगतीतला आनंदच काय वेगळा आहे. गायनाचे उडे आपुलिया, गायनाचे उडे आपोलिया गायनाचे उडे आपोलिया छंदे, 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 उडे आपोलिया मनाची आनंदे आवडीने आवडीने गायनाचे पुढे आपोलिया छंदे, गायनाचे पुढे आपोलिया, गायनाचे पुढे आपोलिया छंदे, गायनाचे पुढे आपोलिया छंदे, वैकुंठ इथं नाचतंय. वैष्णवांच्या संगतीत वैकुंठ नाचतंय. भगवंताचं नाव एक वैकुंठ सुद्धा आहे. धामाचं नाव वैकुंठ ठीक आहे, पण भगवंताचं नाव वैकुंठ असल्यामुळे वैकुंठ इथे. हर्या वैकुंठामुनी आला आला मग तो नाचतो. म्हणून या वैष्णवांचे घरी प्रेम सुख तुम्ही शेवटचा काळ. कितीतरी लोक कोरोना काळामध्ये दिसलेत. थोडे 5-10 मिनिटं वाढलेत चालतील का आजच्या दिवस, का झोपणार आहेत. चालेल अर्धा घंटा. वा वा वा. ज्यांनी सांगितलं ना त्यांच्या बाबतीत मागे बसलेले सांगतील हे आपल्या गावचे आहेत का. अण्णा जालना जिल्ह्यातलेच व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रातले मंत्री होते. ते आहेत, फक्त त्यांचं सरकार नाही. पण त्या माणसाने प्रामाणिकपणे महाराष्ट्राची कोरोना काळामध्ये सेवा केली. त्यात काय असं
खूप कंजूसपणा बाळगला पाहिजे असं नाही. टाळी वाजवताना उदार मनाने टाळी वाजवली पाहिजे. मी त्यांचं नाव घेत नाही, कारण कोणाचंही नाव घेतलं तरी आंदोलन होऊ शकतं. मी कोणाचं नाव घेणार नाही. कोरोना काळामध्ये कोणाचा बाप मेला, कोणाची पत्नी मेली, पण मला तरी वाटतं बऱ्याचशा माय बापांनी किंवा पत्न्यांनी किंवा जवळच्यांनी आपले जवळ आले नाहीत म्हणून मेलेत. समजलं का तुम्हाला मी बोललेलं? ज्या बायकोच्या सोबत 40 वर्ष संसार केला, ती माऊली लांबून टाटा करत असेल, लांबून डबा देत असेल, तो माणूस जिवंत राहील का? देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. तुम्ही आता वाजवणार महाराज, पण 40 वर्षानंतर हे वाजवणारच नाही मी म्हटलेलं, कारण तो अनुभव राहील. देख लिया संसार तन निरोग धन जेब में जब तक, तन से सेवा करोगे तब तक, मानेगा परिवार हमने देख लिया संसार हमने देख लिया. जिस जिसका विश्वास किया है उसने हमें निराश किया है, बनकर रिश्तेदार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. आम्ही कायम पाहतो ना, कबीर महाराजांचे शब्द किती गोड म्हणतो आम्ही. सुख के सब साथी, हे पिक्चरचे गाणे. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई ने सब पैसे के भाई, तानाजी भेटत नाही, प्रत्येकाला भामाशा भेटत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाला छत्रपतींना जे कुत्रा लाभलं किंवा जो प्राणी 4 पायाचा कुत्रा लाभला तो सर्वांना लाभत नाही. महाराणांना जो चेतक घोडा लाभला तो सर्वांना लाभत नाही. सर्व जास्त करून जवळचेच लोभी आणि जवळचेच माणसाला त्रास देतात. तुम्ही ऐकलंय ना, किती गोड आहे. जब लगा अपने पास पैसा तब लगा सबई खुशामद करे, पैसा निकल गया तो भाई कोई न मीठा बोले. म्हणून प्रेम सुख हे माणसाकडे असेल सांगता येत नाही, कारण माणसाकडे प्रेम आहे का मोह आहे? माणूस माणसावर खरं प्रेम करतो का? बापरे, मी तुमच्या संसाराचं एवढं सुंदर वर्णन केलं तरी तुम्ही नाही म्हणून दिलं. नवारे पत्यु कामाय पती प्रिय भवती, कोण कोणावर प्रेम करत? म्हणून हे वैष्णव जे आहेत ना, या वैष्णवांच्याकडे प्रेम सुख अखंड राहत. आणि म्हणून ते प्रेम सुखाचा अनुभव घेण्याकरता जगतपिता सुद्धा येतो. आणि म्हणून हे देवा
आमची विनंती ऐक. हे प्रेम सुख वैष्णवांच्या घरी राहतं म्हणून आम्हाला मुक्ती नको, आम्हाला वैष्णवांची संगती पाहिजे. आणि तुला वाटत असेल की मी मुक्ती दिल्यानंतर माझे तुकोबर आहे वैकुंठाला राहतील, तू वैकुंठही नको. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. असतया सुखानाश, असतया सुखानाश, असतया सुखानास, असतया सुखानास. अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत कथकळी नामाचा, कथकळी नामाचा, हे या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी. आहे दया सुखानास, महाराजांचं नाव नारायण महाराज होते ना. आमच्या गुरुदेव वैकुंठाशी वैद्य बाबांची आठवण करून दिली त्यांनी तो यमन राग जो गायला ना तो वैद्य बाबा जास्त आवडीने गायचे. नको वैकुंठीचा वास, नको. कोणी पाहिलंय पण वैकुंठ? विगतः कुंठा इति वैकुंठ, जिथं दुःखाचा अजिबात संबंध नाही त्याला काय म्हणावं? वैकुंठ. जिकडे पावे तिकडे सर्व सुख तिथं नांदतंय तरी तुकोबारा म्हणतात वैकुंठा श्यामा नको दाडवा रे, वासदे पंढरी सर्व काळ, वासदे पंढरी सर्व काळ. काय वा महात्मा, तुम्हाला उचलून घेऊन जाता येईल मला गाडीत असं वाटतं. इतकं गोड वाजवणं म्हणजे तुम्हाला नाव ठेवतो असं नाही, पण तुम्ही सुंदर वाजवताय, पण ते वजनाने हलकं आहे. हातात होते खरंच असं प्रभावित करणारं वाजव. नाहीतर तुम्हाला जर असं वैयक्तिक कुणी पाहिलं ना काही येत नसेल असं दिसतात. तुम्ही काही लोक पण अशा तब्येतीने असतात पण जवळ गेल्यावर समजतं यांना काही येत नाही. वैकुंठ नको. तू जर वैकुंठ सोडून संता सदनी राहिला असेल, तू जर वैकुंठ सोडून नामयाचे पाठी चाले केशवराज लागावा रज चरणीचे, मग आम्ही तुझ्या वैकुंठात येऊन काय करावं? आम्ही जे पाहिलंय आणि आम्ही जे पाहतोय अवघे चितीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिली, तुका मन जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे मन मामाला नको वैकुंठीचा वास, आहे तया किंवा असे तया सुखा नाश. पण इथं या हिसमन गावामध्ये
राम कहानी सुनो रे राम कहानी. मला भाग्यवान आहे मी. 2004 मध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव खोडेपुडी या गावामध्ये झाला. तेव्हा माझ्या कथेत आमचे लकडे महाराज मागे चाल धरायला होते, गायन करायला. त्यात तबला वाजायला आमचं पुरुषोत्तम बुवा होता, पुरुषोत्तम पाटील. आणि अजून एक व्यक्ती होती राधेश्याम, आणि एक आमचे बंधू होते. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे, आँखियों में पानी. राम कहानी, राम कहानी, राम कहानी, सुनो रे राम कहानी. किती गोड कथा आहे. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे, वे सूर्य वंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे. राजीव लोचन बोले, राजीव नयन बोले, मधुबर बानी. राम कहानी समझे राम कहानी. किती गोड कहाणी. स्वयं श्री राम प्रभू ऐकते, कुशलव रामायण. असं वाटतंय खरंच 10 मिनिटं वाढवावं. खरंच वाढव. मंदिर राहिलंय का? मंदिर तर 22 जानेवारीला होणारच. राम बसला. कथा खूप गोड आहे. कथा कशाला म्हणावं? तरुणा, आपलं नाव काय सांगितलं तुम्ही? कथा तिला म्हणावं ज्याच्याने व्यथा जाते. कथा तिला म्हणावं ज्याच्याने ईश्वराचा साक्षात्कार होतो. कथा तिला म्हणावं जे अमृतापेक्षा दिव्य तत्व आहे ते प्राप्त करून देते. म्हणून कथा, कथा गोड. संसाराची कथा असते का व्यथा असते? आमचे गुरुदेव वैकुंठवासी वैद्य बाबा 4 वाक्यात संसार सांगायचे बरं का महात्मा. कसं होतं, कसं झालं, काय करू, कसं करू. किती पहिल्या 2 भूमिका. काय करू, कसं करू, कसं होतं, आणि मग गाणं गात सांगा मी काय करू. अरे 40 वर्ष जे केलं ते काही कमी झालं? अजून पुन्हा म्हणतो सांगा मी भक्ती करू का. काय गोड. संसार म्हणे तू ये इकडे. कोण म्हणते? भक्ती म्हणे तू चाल पुढे. हे करू का, फक्त पिऊन घे मर. बरेचसे लोक असेल. काय करू. बाबा, म्हातारं व्हावं लागतं का म्हातारा होतो माणूस? खरे की नाही? जर म्हातारा व्हावं लागत नसेल तर होतो माणूस. संसार करावा लागतो का होतो? 5 गोष्टी अशात. विवाहोर्थस्य मरण अन्न जननमेवच कंठे पद्मात ब्रह्मण्य यत्रस्तम तत्र नियते. किती? विवाहोर्थस्य मरण. जिच्या सोबत तुमचं लग्न होणार तिच्या सोबतच होणार. तुला लग्न करायचंय ना? वा, आज मग इथं एकही मला रामदास स्वामी भेटत नाही. रामदास स्वामी इकडे जन्माला आले आणि इतके कोमल चेहरा करून ओ म्हणतात जसं मी त्यांचं लग्न लावून देणार आहे. विवाह ज्याच्या सोबत जिच्या सोबत होणार असेल तिथंच होणार आहे. मी एका कीर्तनात सांगितलंय, रावणाने दशरथ महाराजांच्या घरी कौशल्याच्या उदरातनं किंवा उदराचा आधार घेऊन एक लेकरू जन्माला येणारे, प्रगट होणारे, आणि ते माझ्या मृत्यूचं कारण असेल तर रावणाने त्यांच्या लग्नामध्ये विघ्न सुद्धा आणलेलं आहे. रावणे हे केले लग्न माझी विघ्न. पण जी घटना घडणार होती ती घडलीच. झालंच ते.
विवाह अर्थस्य, पैसा सुद्धा. आता मी ज्यांच्याकडे बेटा बांधा ते एक लेकरू मोठं क्लास 1 अधिकारी आता आणि दुसरं लेकरू डॉक्टर आहे. पैसा जर त्यांच्या घरात येणारा असेल ना तो निमित्त घेऊन येणारच. चोपदार तुम्ही या गावचे आहेत का दुसऱ्या गावचे आहेत? पाचनवड का? वा वा वा. त्याच्यामुळे ती वजनदार काठी आहे. अर्थ महात्मा आपलं गाव कोणतं? किती लांब आहे इथून? पण तुमचे 7 दिवस इथं जेवण होतं. इथं काहीतरी तुमचं मागच्या जन्माचं शिल्लक आहे म्हणून तुम्ही इथं येत आहेत. अर्थ सासरवाडी का? अरे रामा, सासरवाडीत माणसाने इब्रत केली पाहिजे. मी काय अशी इज्जत घेतली नाही ना काही. विवाह अर्थ सुद्धा प्रारब्धाने भेटतो. मरण माझा जर मृत्यू आता लिहिलेला असेल ना महाराज, कीर्तन झाल्यावर मी मरू शकतो. कारण कीर्तनकार काय रस्त्यावर मरत नाही असं नाही, मरू शकतो. काय मरण आहे जे जिथं येईल. गरुडाच्या आईला मृत्यू होता वटवृक्षाच्या खाली आणि गरुडांनी त्यांच्या आईला ठेवलेलं एका चांगल्या गुफेत. पण गरुडांना वाटलं इथं यम येऊ शकतो म्हणून बरोबर त्या वृक्षाखाली नेलं आईला आणि मग तिथं यमराज आले. मी विचार करत होतो हिचा मृत्यू इथं आहे, म्हातारी तिथं काय करते? विवाह अर्थस्य मरण अन्न. आज माझं या गावात कोणत्याच प्रकारचं अन्नावर नाव लिहिलेलं नाही. अजून सुद्धा काही खाल्लं नाही असं नाही, कारण मी जेवण केलेलं आहे. पण या गावाच्या अन्नावर माझं नाव नाही. आता जिसकी रोटी उसको ढूंढे दिल में रखो आराम, दाने दाने पर लिखा आहे. नुसतं पाठ नका करत जो असेल. अन्न जनन मे वचान, जिथं तुमचा जन्म होणार असेल तिथंच. एकाच मिनिटाला 2 मुलं जन्माला येतात. एका मुलाने कुठेच काही कष्ट केलेलं नसतं तरी तो सचिन तेंडुलकरच्या घरात जन्माला येतो. जन्माला आल्याबरोबर 1000 कोटीचा मालक बनतो. आणि एका मुलाने काय पाप केलेलं असेल की तो जन्माला आल्याबरोबर भीक मागणाऱ्याच्या घरात. म्हणून या 5 गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणून महाराज जो संसार होणार आहे तो मागायचा नाही, पण तुकोबराय जे मागतात ते मागायचे. काय मागतात तुकोबराय? कथेतला आनंद, कथेतलं प्रेम, नामाचा आनंद, नामातलं प्रेम. विठ्ठला कारण तो आनंदच वेगळा आहे. मी आवडीने म्हणत असतो पण आता टाइम कमी आहे. झाला 11 वाजलेत. 5 मिनिटं वाजले चालते ना? नाही ना? माझा आवाज बसलाय. हे जास्त गरम असल्यामुळे आवाज बसला. त्याने आवाज मोकळा होतो पण माझा बसतो. उलटी फिटिंग असते एखाद्याच्या शरीराची, त्याच्यामुळे तसं असेल. कथेचा आनंद. त्या गोपींनी गोपीगीतात गायलंय, कृष्णा तुझी कथा कशी आहे? तव कथामृतम तप्त जीवनम कवि विरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. श्रवण मंगलम, कथा श्रवण केल्याबरोबर अमंगलाचा नाश. कल्मषापहम, कल्मश पापाचा नाश करणारी कथा आहे. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. वाह, गोड महात्मा. काढून घ्या, काढून घ्या. इकडे आमचा कथेचा आनंद आहे, त्यांचा तिकडे फोटोचा आनंद आहे. आनंद आहे तो. गोड काय काय असेल. वा वा, माझा दादू गोड. या असे खरंच चांगलं आहे. हा एक आनंद जे कथा. मला सुरासे महाराज बोललेत, कीर्तनाला सुद्धा तेवढीच गर्दी आणि कथेला सुद्धा तेवढीच गर्दी. कथेला सुद्धा तेवढाच आनंद लुटतात आणि कीर्तनात सुद्धा तेवढाच आनंद लुटतात. कथा काढी नामाचा. किती गोड भजन येते. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम
तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नामकथेला दिव्यता आणणारी वैष्णवांची संगती तिथं ते प्रेम सुख राहतं. म्हणून या त्रिविध भूमिका तुकोबरांनी देवाकडे अपेक्षित ठेवल्या आहेत आणि उपेक्षा ज्यांची केली ते तो विषय नको. म्हणून तुकोबराय सांगतात तू असं तुला वाटत असेल की या नामामध्ये काय तुला नाम समजणार नाही, पण आम्हाला तुझ्या नामाचा महिमा माहिती तुझ्या नामाचा महिमा मोठ्या व्यक्तीचं लेकरू दिसत आहेत. ते किती खुश झाले पा तुझ्या नामाचा महिमा. मी लहानपणी ही चाल फार आवडीन म्हणायचो तुझ्या नामाचा महिमा ओ आमच्या गावात एक 70 वर्षाचे बाबा होते. मी कधी ऐकायचो 38 वर्षापूर्वी ही चाल तुझ्या नकडे मेघ श्यामा तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. आता यांनी किती गोड चाल म्हटली. आमच्या लकडे महाराजांपासून इथपर्यंत किती गोड चाली म्हटल्या, पण यातलं ज्याला कळत असेल त्यांना. नाही तर काही म्हण समजून घेणे. अरे ज्ञानोबारायांची ओवी ना बहिऱ्याला किती चांगलं सांगितलं काय समजणार. तसं हे देवा तुझ्या नामाचा महिमा संपदेसाठी जगणाऱ्यांना समजणार नाही, तुझ्या नामाचा महिमा आम्हाला माहिती. तुझ्या नामाचा महिमा. राम मोठे का रामाचं नाव मोठं जावायलाच विचारतो. राम से बड़ा राम का नाम, राम से
बड़ा राम का नाम, बिना सेतु के सागर को भी लांग सके ना राम। उसी सागर को लांग गए हनुमान लेकर राम का नाम, राम से बड़ा राम का नाम। तुझ्या नामाचा महिमा तुझ न कडे कडे रे कडे 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 वडगाव पर्यंत न कडे मग कडे तर आहा वैकुंठ भवानी कर केले तुझ्या नामाचा। गोड आहेत तिघ, त्यांचा महिमा त्यांनाच कळे, आपल्याला काय? तुझ्या नावाचा आपल्याला आपलं कळत नाही. असं म्हणतात जीवाला देव कळत नाही, जीवाला जीव कळत नाही, जीवाला जग कळत नाही. पण ज्या दिवशी देव कळाला त्या दिवशी जीवाला जीव कळाला, ज्या दिवशी देव कळाला त्या दिवशी जीवाला जग कळालं. पण देव करण्यासाठी देवाचं नाम कळलं पाहिजे, नाम. आणि म्हणून हे देवा तुझ्या नामाचा महिमा तुला नाही माहिती, आम्हाला माहिती. म्हणून याच्यासाठीच आम्ही जन्म घेतो आणि याच्यासाठीच आम्ही जन्म घेईन मी जन्म. तुझी चरण सेवा हरिनाम कीर्तन तुका म्हणे जन्म आम्हा गोड. यासाठी कशासाठी? सदा कथा ऐकण्यासाठी, सदा नाम घेण्यासाठी, सदा वैष्णवाची संगती करण्यासाठी. विठोबार असे दोन्ही हात वर करा बरं गोड. आणि आज राम नामाने संपूर्ण हिसवण गाव असं दुमदुमलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 मला वाटतंय मी थोडा लोभी झालो ना. माता हो तुमची संख्या जास्त आहे, आमची संख्या कमी नाही पण खूप आहेत. पण कोपऱ्यात बसलोय. तुम्ही सुरुवातीचं बोलायचं, नंतर ही आमची जात बोलेल. हा, पाप कटे दुःख मिटे लेत राम नाम, भव समुद्र सुखद नाव एक राम नाम. मलाच हसायला आलं, यांना येईल की नाही म्हणून मी भव समुद्र सुखद नाव एक राम नाम, पाप कटे दुःख मिटे लेत राम नाम, निराधार को आधार एक राम नाम, महादेव सतत जपत दिव्य राम नाम, काशी मरत मुक्ती करत एक राम नाम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
अपेक्षा केली गेली तुमच्या आमक बनाएंगे काय बनाएंगे मंदिर लिहिणार काय शुद्ध लिहिले बे बनाएंगे मंदिर तुमच्या आमकू बनाने का हाँ हाँ सो है क्या अरे वाह तो राम आ गए राम आने वाले नहीं आ गए लेकिन हमारे मंदिर में आने चाहिए हम भी यहाँ ईश्वन में कहेंगे आगे मेरे मन में बसे है राम मेरे तन में बसे है इतकं प्रेमाने आपल्या गावात दारू कोणीच पित नाही का पहिला प्रश्न आपल्या गावात खाटके बाबा आहे मग आपल्या गावाला अयोध्या बनवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल या के कन कन से तो या के कन कन से तो श्यारा मधुनी श्रवण लागे किंवा सुनने में आए असं भजन माने मिठो मिठो सरयू जी नो पानी लागे सीताराम जी ने प्यारी रजधानी लागे माने माने मिठो मिठो सरयू जी नो पानी लागे वाह जावई बापू सासरवाडीत माणूस वजनात राहतो हे आता सर्व अयोध्येच्या लोकांनी हिसवणला यावं असं मी सांगत नाही पण अयोध्येच्या रामांनी हिसवणला यावं अशा प्रकारचं काहीतरी तुमचं असावं हम तो हर दिन कहते ले चला पनी नागरिया अवध बिहारी सावरिया सरजू के तीर अयोध्या नगरी संत बरे जा घागरिया अवध बिहारी सावरिया म्हणून माझं ते अयोध्यात आहेच आपली शान बान आन सर्व आहे काय आपली हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे महाराज त्यांनी सुद्धा मातोश्रींच्याकडून रामकथाच ऐकली होती ज्यांनी स्वतंत्र मेवाड करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला त्यांनी सुद्धा त्यांच्या गुरुजनांकडून रामकथाच ऐकली होती आपलं सुद्धा जीवन सुंदर दैदिप्यमान बनवायचं असेल तर रामकथाच जीवनात पाहिजे आणि रामायण स्टेजवरचा विषय कमी रामायण हा घरातला विषय रामायण हे घरात पाहिजे भावाने भावासोबत कसं वागावं हे रामायणात सांगून फायद्याने वागून दाखवलं पाहिजे तुम्ही नाही बरं का महाराज तर सांगतात पण लोक नुसत्या टाळ्या वाजून ऐकतात पण बदलत नाहीत एक काळ असा होता थोडे 5-10 मिनिटं जास्त घेतोय जाऊ द्या भरल्या घरात मुलगी देत होते 4 भावंड असले ना त्या घरात मुलगी द्यायचे आता तसं नाही त्याला माय सुद्धा जिवंत नको त्याची माई जिवंत नको आणि ते 4-4 महिने बोलतात काय रामायण घरात राहणार बराच तो मोबाईल तुमच्याकडे आहे का ती साखरपुडा झाल्यानंतर मोबाईल देतात का तुमच्याकडे देतात का काय जशी ती राम भक्ती अखंड हर पल तुम्हारी याद आती रहे तुम्ही नका वाचू काय ते हे गाव माझे रामजी आहेत का इथं रामजी वा किती गोड सजा दो घर गुलशन सा मेरे सरकार आए 22 जानेवारीला माझे सरकार कुठे येतील अयोध्येला आपण सुद्धा इथं आता मी